हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा आहे माहेरचा दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी आम्ही अंघोळ वगैरे करून चहा पाणी घेऊन माझ्या आत्या आणि मी माझ्या बहिणीच्या घरी चाललेलो होतो. तिथे पलीकडंच शेजारच्या गल्लीमध्ये बहीण राहते. तर तिकडे आम्ही चाललेलो होतो. तर आत्या पण तिच्या गावी जाणार होती, पण तिथून चहा वगैरे घेऊन मग ती पुढे जाणार होती आणि पुन्हा मला माघारी यायचं होतं. मग आम्ही तिथे गेल्याच्या नंतर मग तिचा स्वयंपाकच चालू होता. बाजरीच्या भाकरी केल्या होत्या गरम गरम आणि हिरवी मिरची वाटून मस्त मटकीची भाजी बनवली होती. तर मग आम्ही जेवण वगैरे केलं पोटभर आणि आणि थोड्या वेळ तिथं गप्पा वगैरे मारल्या आणि मग तिथून पुन्हा मी माझ्या माहेरीने इकडे भावाच्या घरी आले दुपारचं. तर ही माझी आत्या आहे. तर ही पण आली होती भाऊबीजला. तर ती माझ्या अगोदरच एक दिवस आलेली होती, पण माझ्यासाठी थांबली होती. मग आमच्या दोघींची गाठभेट झाली आणि मग ती तिच्या घरी गेली आणि नंतर मग मी इकडे पुन्हा माझ्या भावाच्या घरी आले. तर बघू शकता इकडे भरपूर सारा पाऊस झाला होता आणि खूप चिखल होता रस्त्याने आणि ती भावाची मुलगी पुढे चालली होती. तर मी तिला म्हणत होते, थांब थांब मला येऊ दे. तर बघू शकता इकडे भरपूर सारे असेच घरं आहेत. आणि मग त्यानंतर मग दुपारी मी चालले होते माझ्या आत्याच्या घरी. पुन्हा आत्याने बोलवलं होतं. माझी दुसरी एक आत्या आहे मोठी, ती तिकडेच त्याच ठिकाणी राहते थोड्याशा अंतरावर. मग तिच्या घरी गेलो घेतला. मग आत्याने थोडंसं फराळ खायला दिलं होतं. आम्ही खाल्लं थोडंसं बसलो होतो, कारण बऱ्याच दिवसातून मी जात नाही जास्त, वर्ष 2-2 वर्ष. त्यामुळे मग बसलो होतो आम्ही सगळे गप्पा वगैरे करीत खाली. तर त्यांचं खूप मोठं घर आहे वरती 3 मजली आणि आम्ही खालीच बसलो होतो गप्पा करत. हे बघा, हे अशा पद्धतीचं घर आहे, मी तुम्हाला दाखवते. तर गप्पा वगैरे करत बसलो होतो आणि एका ठिकाणी स्नेहभोजन होतं. तर त्यासाठी पण आम्हाला जायचं होतं. तर संध्याकाळचे आता 5 वाजलेले होते. तर मग तिकडं आम्ही जाऊन वगैरे आलो. इथं बसल्यात या ठिकाणी असं छान असं घर आहे आत्याचं वरती. आम्ही खालीच बसलो होतो, कारण वरती जाण्याचा येण्याचा खूप असा कंटाळा येतो. मग इथे बसून आम्ही छान असं गप्पा वगैरे केल्या, थोडंसं फराळं खाल्लं आणि मग त्यानंतर मी पुन्हा घरी गेलो आम्ही. मग त्यानंतरचा काही व्हिडिओ शूट नाही केला. तर मग हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, परत पुन्हा रविवारचा व्हिडिओ हा. तर मग छोटे एकत्रच केलेले आहेत. मग त्या दिवशी मला ओवाळून घ्यायचं होतं सगळ्यांना. तर कारण त्या दिवशी मला जायचं होतं. तर मग मी आवाज होता मोबाईलचा ओवाळण्यासाठी बघत होते भाऊ कुठं गेलाय काय गेलाय, पण तो बाहेर गेला होता. मग तोपर्यंत वडिलांना आणि बहिणीच्या मुलाला ओवाळून घेतलं. उठणं डोली की ना आंघोळ करून लाडू बांधून घेते मी. चपात्याचा राडा कशाला घातला मनीषा? 2-4 भाकरी करून बेसन करून टाकलं असतं. तर या ठिकाणी टी व्हीवर CID चालू होतं, टी व्हीला लावलं होतं. त्यामुळे कॉपीराईट येईन म्हणून या ठिकाणी पूर्णपणे आवाज म्यूट केला. आणि अगोदर आता वडिलांना ओवाळून घेते आणि बाकीचं खायचं ते आणलं होतं फराळ वगैरे, ते त्यांना अगोदरच दिलं होतं. तर मग यामध्ये फक्त केळी वगैरे घेतली होती ओवाळण्यासाठी. तर मग वडिलांना ओवाळून घेतलं. तर मग वडिलांचं ओवाळून झालं की लगेच भावाला, छोट्या भावाच्या मुलाला पण ओवाळलं. आणि या ठिकाणी वडील पैसे टाकत होते. मी त्यांना म्हणत होते, राहू दे नका टाकू. तर मग ते टाकतच होते पैसे. मग त्यांना ओवाळून घेते.
Thank you.